बंगाल म्हटलं की आठवते मिठाई, मासे आणि लाल पंढरी साडी. खरं तर बंगाली साड्यांचे प्रकारही खूप आहेत. जामदानी, बलुचरी, शांतीपुरी, टसर, तान, कोरियाल वगैरे. पण आपल्याला फक्त लाल पंढरी साडी माहिती असते, जिला बंगालमध्ये लाल पार साडी म्हणतात. लाल पार म्हणजे लाल काठपदर असलेली पांढरी साडी. साडीच्या काठाला बंगालीमध्ये पार म्हणतात. लाल पार साडी खास लग्नात किंवा दुर्गापूजेला किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये आवर्जून नेसली जाते. बंगालमध्ये या रंगाच्या साडीला सौभाग्याचं आणि पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं. बंगालमध्ये तयार होणाऱ्या सगळ्या प्रकारच्या साड्यांमध्ये इतर रंगसंगती बरोबर लाल पांढऱ्या साड्या आवर्जून बनवल्या जातात, म्हणजे जामदानी, लालपार, कोरियल, लालपार वगैरे. आता जामदानी साडीविषयी सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हातमागावर कॉटन किंवा सिल्क किंवा एक धागा कॉटन आणि एक धागा सिल्कचा वापरून साडी विणत असतानाच त्यात जामदानी प्रकारची नक्षी विणली जाते आणि त्यामुळे जामदानी नक्षीकाम असलेल्या साडीला जामदानी साडी म्हणतात. याच साडीला ढाकाई जामदानी किंवा नुसतं ढाकाई असंही म्हणतात. 500 वर्षापासून तेव्हाच्या पूर्व बंगालमध्ये ढाका जवळील सोनार गावात या साड्या विणल्या जायच्या. मुघल साम्राज्यात या साडीला पर्शियन भाषेत जामदानी हे नाव मिळालं. जाम म्हणजे फुले आणि दानी म्हणजे फ्लावर पॉट. जामदानी प्रकारच्या नक्षीत सुंदर मुघल नक्षीकामाचा प्रभाव असलेली पानं, फुलं आणि भौमितिक आकार जास्त असतात. पुढे 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला आणि बांगलादेशातून जामदानी काम करणारे काही विणकर बंगालमध्ये येऊन नदिया जिल्ह्यात फुलिया गावी स्थायिक झाले आणि त्यांनी बंगालमध्ये जामदानी साडी विणायला सुरुवात केली. जामदानी साडी थोडी पारदर्शकच असते, पण त्या साडीवरची जामदानी नक्षी मात्र पारदर्शक नसते. त्यासाठी जाड धागा वापरला जातो, त्यामुळे ती जामदानी नक्षी खूपच उठून दिसते. साडी विणण्यासाठी लागणारे धागे आधीच तांदळाच्या पाण्यात स्टार्च केलेले असतात, पण नक्षी कामासाठीचे धागे मात्र स्टार्च केलेले नसतात. जामदानी नक्षी काम करणं हे क्लिष्ट काम असून ग्राफ पेपरवर आधी डिझाईन काढून घेतली जाते आणि तो कागद उभ्या धाग्यांच्या खाली ठेवला जातो आणि मग त्या डिझाईन प्रमाणे आडवे धागे ओवले जातात. हातमागावर एक जामदानी साडी विणायला नक्षी कामानुसार 1 आठवडा ते 1 वर्ष देखील लागू शकतं. त्यामुळे हातमागावर विणलेल्या ओरिजिनल जामदानी साड्या जरा महागच असतात, पण या साड्या पिढ्यानपिढ्या टिकतात आणि खास प्रसंगांना नेसलेल्या या साड्या काही आठवणी घेऊन पुढच्या पिढीकडे दिल्या जातात. ढाक्यातल्या मलमल साड्यांना सुद्धा जामदानी नक्षीकामात विणल्या जातात. त्यांना मलमल जामदानी म्हणतात. मलमलचा धागा खूप तलम आणि सिल्क सारखा चमक असणारा असतो, त्यामुळे त्या साड्या खूपच मऊसूत असतात. मलमलचा धागा उष्ण तापमानात विणता येत नाही, त्यामुळे मलमल जामदानी साड्या फक्त पहाटे विणल्या जातात. जामदानी साड्यांवरची जामदानी नक्षी साडीच्या उलट्या बाजूने बघितल्यास ती सुलट बाजूच्या नक्षीसारखीच दिसते. नक्षीसाठी वापरलेला धागा एका दिशेने जाऊन परत वळून येतो आणि परत जातो. अशा प्रकारे प्रत्येक नक्षीसाठी एकसंध धागा साडीच्या उभ्या आडव्या धाग्यांमध्ये विणलेला असतो. धागे कुठेही कापलेले नसतात. एक प्राचीन कलात्मक प्रकार. हातमागावर विणलेल्या या अतितलम सुती कापडामध्ये निरनिराळ्या आकारांचे, नक्षीदार, वेलबुट्टीचे आकर्षक कशिदा काम केलेले असते. ढाका येथील तलम मलमलीच्या जोडीचेच, पण त्यापेक्षा भारी प्रतीचे हे उत्पादन असते. जामदानी कापड राजघराण्यातील व दरबारी लोक वापरत. ही कला पुढे साडीच्या पदर किनारीमध्येही विकसित झाली. ठेवणीतील जामदानी वस्त्रे ही आज बंगाली घराण्यांची अमूल्य ठेव समजली जाते. जामदानी वस्त्रे बंगालमधील लोकांच्या वापरात होती.
असा उल्लेख चंद्रगुप्ताच्या दरबारी येऊन गेलेल्या मेगॅस्थनीच्या प्रवास वर्णनात आढळतो. यावरून ही कला भारतात पुरातन काळापासून चालत आली आहे असे दिसून येते. याला चिकनकारी असेही म्हणतात. छाया प्रकाशाचा वेधक परिणाम साधणारा हा वस्त्र प्रकार आजही लोकप्रिय आहे. उत्तर प्रदेशातील टांडा येथील जामदनी विणकाम पांढऱ्या कापडात त्याच प्रतीच्या पांढऱ्या धाग्यांनी करतात. त्यामुळे ते सौम्य व प्रसन्न वाटते. पुष्पाकार, आकृतिबंध, ठराविक अंतरावर विणलेली असतील तर त्या वस्त्राला बुट्टीदार म्हणतात. तिरप्या रेषेत असतील तर तिरछा म्हणतात. सलगोळीत असतील तर झालर म्हणतात. जामदनी वस्त्रातील विशेष उल्लेखनीय प्रकार म्हणजे पन्ना हजार होय. त्यातील फुलांच्या नक्षीकामासाठी जरीचा धागा वापरला जातो. यातील फुलांच्या नक्षीसाठी जरीचा धागा वापरलेला असतो. त्यामुळे ती फुले चमकतात. बनारसी साडीमध्ये जामदानी, जंगला, जामवार, तंचोई, टिशू, कटवर्क, बुट्टीदार असे अनेक प्रकार आहेत. या सर्व प्रकारांना भारतात मागणी आहे. जामदनी हा प्रकार तांत्रिकदृष्ट्या फिगर्ड मस्लिन या पद्धतीने विणून तयार केला जातो. नक्षीचा नमुना जेवढा लहान मोठा असेल त्यानुसार त्याचे विणकाम केले जाते. हे सर्वच विणकाम कौशल्यपूर्ण असते. जामदनी साडीमध्ये चमेली, पन्ना हजार, झेंडूच्या फुलाच्या आकाराची बुट्टी, पानबुट्टी, तिरके पट्टे असे पारंपरिक नक्षीकाम केले जाते. साडीच्या कोपऱ्यात आंब्याच्या मोहरासारखे बुट्टे हा पण खास प्रकार आहे. जंगला हा प्रकार विणताना मुगा या जातीचे रेशीम वापरले जाते. मुगा रेशीम जंगली झाडावर रेशीम किडे पोसून मुख्यत्वे आसामात मिळवले जाते. जंगलाचा वापर रेशीम निर्मितीसाठी होतो म्हणून ही जंगला प्रकारची साडी म्हणून ओळखली जाते. मला जामदनी साड्या प्रचंड आवडतात. माझ्याकडे डिझायनर ब्लाऊजचं मोठं कलेक्शन आहे जे या साड्यांवर मॅच होतात. जामदनी साडीवर प्रेम करणाऱ्या माझ्या अनेक मैत्रिणी देखील आहेत आणि त्या मैत्रिणी सुंदर साड्या भेटही देत असतात. या आमच्या प्रेमळ साड्यांच्या संग्रहालयात आता अजून एक साडी विराजमान झाली आहे, ती म्हणजे लाल पार साडी. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या जामदनी साड्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि तुम्हाला त्या खरेदी करायच्या असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स करून विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.